सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील सर्व उभी पिके उद्ध्वस्त झाली। रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे आजही अनेक गावांशी संपर्क तुटलाय। देगलूरमधील लेंडी नदीचं पाणी पुलावरून धोक्याच्या चिन्हावरून वाहतंय, ज्यामुळे नदीच्या खालच्या भागात विशेषतः बांगटाकाली, सांगवी, उमर मैदान, कालूर, अलवर, शावळा, मांडगी इत्यादी भागात पाणी शिरलंय। दुसरीकडे निजाम सागर प्रणालीचे दरवाजे उघडल्यामुळे आणि लेंडी नदी तसेच मण्यार नदीला आलेल्या पुरामुळे सर्व समांतर पाण्याने वेढले गेलेत। सर्व महामार्ग पाण्यात बुडाले आणि दळणवळण व्यवस्था विस्कळीत झाली आहे। शहराजवळील बागांताकाली गाव पहा, जिथे नदीचं पाणी रस्त्यावर येतंय। हे लक्षात घ्यावे की आज सकाळी पाण्याच्या वेगाने प्रवाहामुळे अचानक एक मोटरसायकल नदीत जात होती। या माणसाचा जीव वाचवण्यासाठी स्थानिकांनी प्रथम पोहोचून त्या माणसाची मोटरसायकल पकडली। त्यानंतर तेथील सर्व लोक घटनास्थळी पोहोचले आणि लोकांची साखळी तयार केली। तसेच त्या माणसाचा जीव वाचवण्यात त्यांना यश आलं। नदीचा पूर पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढली आहे। पोलीस आणि प्रशासनाला बचाव कार्यात अडचणी निर्माण होतात। भीतीमुळे पोलिसांना कठोर परिश्रम घ्यावे लागतात। पावसाने वेढलेल्या शहरातील सर्व भागातील लोकांना माधव रिसॉर्ट, सिद्धार्थ रिसॉर्ट आणि नारंगल अशा सुरक्षित ठिकाणी हलवलं जाते आणि तेथे स्वच्छ अन्न आणि पिण्याचं पाणी पुरवलं जाते। उपविभागीय अधिकारी अनुप पटेल, तहसीलदार भरत कदम आणि बीडीओ शेखर देशमुख आणि सर्व तलाठी, पटवारी, नायब तहसीलदार, पोलीस अधिकाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते, देगलूर, नांदेड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.